जय भीम नवमुद्दाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. टाळ्या-शिट्यांचा गजरात आणि वन्स मोर अशा भरगच्च झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापक अनिरुद्ध वनकर यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका वंदूर येथे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा भव्य भीमगीत आणि सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अनेक गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला होता. तत्पूर्वी जयंती कमिटीच्या वतीने विविध क्षेत्रातील प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समता स्वातंत्र्य न्याय बंधुता लोकशाहीचा आधार, दिन दुगणांचा होऊन वादी दूर सारला अंधार, उसंत नाही कधी घेतली हो हो, उसंत नाही कधी घेतली जीवनात क्षणभर, जीवनात क्षणभर. सुंदर है संविधान, अगे साहेबी झालेली पुरी, तू साहेब झालास मोठा, तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबांच्या पुण्याईनं, तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबांच्या पुण्याईनं. शुद्ध है मन बुद्ध है, मन शुद्ध है मन बुद्ध है, मन शुद्ध है मन बुद्ध है, मन शुद्ध है मन बुद्ध है. तू बुद्ध है माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर बाबांना सावली मोठीच्या माथ्यावर, बाबांना सावली मोठीच्या माथ्यावर.
समता क्रीडा मंडळातर्फे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका पट्टणकोडोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध विहारासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा पायाभरणी शुभारंभ आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना, आमच्या पट्टणकोडीवासियांना मी शुभेच्छा देतो। देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची साजरी होते। आपल्याला आनंद आहे, संपूर्ण देशानं आणि जगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले, त्यांचे विचार वाचले, जी देशाला अतिशय उच्च अशी घटना दिली, त्याचा सार्थ अभिमान संपूर्ण जगाला आहे आणि म्हणून ते अतिशय आनंद आहे। त्यांचा उत्सव होतो, त्यांचे विचार ऐकले जातात, घटनेबद्दल आदर व्यक्त केला जातो। अनेक सामान्य माणसाला बाबासाहेब आंबेडकरबद्दल एवढं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, तो जिव्हाळा कायमपणे राहावा अशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे। आणि नुसतंच ते नाही तर सामान्य माणसाला सन्मान मिळाला पाहिजे, स्वाभिमान मिळाला पाहिजे। जी बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिलेत आपल्याला, ते विचार त्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, हीच भूमिका आमची आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। दूधगंगा काळंबावाडी धरण गळती प्रतिबंधकाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करा अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत। काळंबावाडी धरणाच्या पाहणी दौरा प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते। बऱ्याच वर्षांपासून या धरणाच्या गळतीची दुरुस्ती होण्यासाठी शेतकरी व नागरिकांची मागणी होती। शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे। आता गळती प्रतिबंधक दुरुस्तीचे काम पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर अधिकाधिक गतीने करण्याच्या सूचना नामदार आंबेडकर यांनी दिल्या आहेत। कोल्हापूरसह कर्नाटकाला सुद्धा पाणी पुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या काळंबावाडी धरणाच्या गळतीच्या कामाच्या आज एकूण प्रत्यक्ष चाललेलं कामकाज पाहणी करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी आलोय।
खरं तर बरेच वर्ष झाले या गळतीच्यासाठी लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशा सगळ्याच नागरिकांच्या भावना होत्या, विशेषतः शेतकरी बांधवांच्या भावना होत्या. त्यासाठी शासनानं मागच्याच सरकारमध्ये यासाठी निधीची मंजुरी केली आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात व्हायला थोडीशी उशीर झाली. प्रत्यक्ष टेंडर प्रक्रियेने हे सगळं काम सुरू व्हायला उशीर झाला होता. या कामाची गती, वस्तुस्थिती आणि त्याचबरोबर हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आज स्वतः आम्ही सगळ्याच मंडळीने जलसंपदा अधिकाऱ्यांच्या बरोबर या ठिकाणी पाहणी केली. या पाहणीमध्ये ज्या पद्धतीनं चाललेलं कामकाज आहे त्या कामकाजामध्ये अजूनही गती वाढवणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 ते 20 जूनपर्यंत सुद्धा म्हणजे पावसाचा प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामाची पूर्तता करणं आवश्यक आहे त्याबद्दलच्या सुद्धा सूचना दिल्या. विशेषतः हे 2 टप्प्यात काम होणार आहे. यावर्षी जे काम करता येईल तेवढं काम, जितकं पाणी खाली जाईल तिथंपर्यंतचं काम करण्याबद्दलचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित काम आहे ते पुढच्या वर्षी होणार आहे. आणि ह्या दोन्ही वर्षाच्या कामांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने एका बाजूला हे काम सुरू आहे, परंतु हे प्रत्यक्ष काम सुरू असताना प्रत्यक्ष कामाची जशा पद्धतीने गती आहे, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मागच्या 2 वर्षापूर्वी अशी भीती वाटत होती की या धरणाच्या गळतीच्या कामामुळं कदाचित आपल्याला पाणी पुरवठा कमी होईल काय, आपल्या शेतीला अडचण होईल काय. तर असं कुठलाही प्रकार होणार नाही. शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय न होता अतिशय योग्य पद्धतीने हे काम सुरू होणार आहे आणि सुरू झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य मॉनिटरिंग जलसंपदा विभागाचे लोक करत आहेत आणि अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या मनामध्ये, सर्वसामान्य कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक भावना होती की ही गळती दुरुस्त होणं आवश्यक आहे. तर त्याबद्दलचं राज्य शासनानं घेतलेलं पाऊल अत्यंत सकारात्मक पद्धतीनं जलसंपदा विभागाचे सगळे टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला आपण विषय लक्षात घेतोय त्यावेळेला खरं तर एवढ्या मोठ्या धरणाच्या एकूण प्रक्रियेमध्ये ही गळती आणि या गळतीबद्दलच्या उपाययोजनाबद्दल यापूर्वीसुद्धा ज्या दुरुस्ती झाल्यात त्या दुरुस्त्या त्या वेळेला झाल्या त्या योग्यच झाल्या. परंतु या गळतीचं प्रमाण वाढलं आणि टेक्नॉलॉजीसुद्धा नवीन आली. विशेषतः यावेळच्या गळतीच्या एकूण प्रमाणामध्ये टेमघर धरणामध्ये ज्या पद्धतीनं दुरुस्तीसाठी CWPRS ही जी काही केंद्र शासनाची यंत्रणा आहे त्यांच्या कन्सल्टन्सीनं आणि त्यांचे जे काही टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत त्यांनी जी ओपिनियन्स दिली की जी देशभरामध्ये सगळीकडेच अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारली जातात, अशा CWPRSच्या सगळ्या एक्सपर्ट्सनी या ठिकाणी व्हिजिट केली. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे विशेषतः मोठ्या धरणांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा असतो, त्यामुळे निश्चितच त्या सगळ्या सूचनांचं अनुकरण करून योग्य पद्धतीने हे काम चाललेलं आहे. त्यामुळे साहजिक आपल्याला जी मनात भीती वाटते की बाबा आणखीन परत गळती सुरू होईल काय, तर निश्चितपणानं देशातली सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची कन्सल्टिंग एजन्सी जी आहे त्यांनी की ज्याला केंद्र शासनाच्या सगळ्या मोठमोठ्या धरणांसाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचे सगळे एक्सपर्ट्स जे आहेत त्यांची ओपिनियन्स घेतली जातात, त्यांच्या सूचनेप्रमाणे हे काम चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं पूर्वीच्या सगळ्या दुरुस्त्या आणि नवीन टेक्नॉलॉजी या दोन्हीचा संगम करूनच हे काम चालले. त्यामुळे निश्चितपणानं याचा फायदा आपल्याला काळामावडी धरणाच्या गळतीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे. अकोल्यातल्या धामणा आणि बोरगाव वैराडे या गावांचा रस्ता खराब आणि खड्डेमय झालाय. त्यामुळे या गावातील बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे. बस सेवा बंद करण्याचा इशाराही अकोला एसटी डेपोने दोन्ही ग्रामपंचायतीला अर्थातच गावांना दिलाय. गावचे मुख्य रस्ते दुरुस्त करा अन्यथा बस फेऱ्या रद्द करू असं पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळवण्यात आलंय. त्यानंतर दोन्ही गावच्या गावकऱ्यांसह ग्रामपंचायतीला मोठा धक्का बसलाय. गावाची बस सेवा बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बस सेवा रद्द करण्याबाबतचा विचार मागे घ्यावा असा आग्रह आता गावकरी धरतायत. एसटी महामंडळाकडून आम्हाला असं पत्र मिळालेलं आहे की बस सेवा ही बंद करण्यात येत आहे. पण एसटी महामंडळाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी बस सेवा रद्द न करावी, कारण की विद्यार्थ्यांचे शालेय नुकसानही होईल आणि गावकऱ्यांचे पण येण्या जाण्यासाठी खूप हाल होतील. तसे आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहे की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर निधी प्राप्त करून द्यावा आणि आम्ही लवकरात लवकर रस्ता तयार करून बस सेवा ही पूर्ववत व्यवस्थित चालू राहील अशी मी एसटी महामंडळाला विनंती करते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने नवीन पनवेल येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य जयंती महोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला। भीम जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते। यावेळी नामदार आठवले यांनी आपल्या खास शैलीत शेरोशायरी व अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमात श्रीपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सुरेंद्र सोरटे, मिलिंद कांबळे यांनी अचूक वैभवपूर्ण व दिमागदार नियोजन केले होते। यावेळी आंबेडकरी व धम्म चळवळीला गती देणाऱ्या भीम पर्व या प्रबोधनपर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास भीम अनुयायी बहुजन बांधवांची मोठी उपस्थिती लाभली। त्याला मोहनीची चांगली साथ आहे। प्रभाकर गायकवाड यांना मोहनीची अत्यंत चांगली साथ आहे। ही अंदरची बात आहे। तर आपण सर्वजण या ठिकाणी कामाला लागायचं आहे। मला आपली जायचं आहे म्हणून मी या ठिकाणी लवकर आलेलं नाही, लवकर मी येत नाही, परंतु मला पुढे जायचं आहे आणि आपल्याला ऐकायचं आहे भीम पर्व प्रबोध आपला निर्माता विशाल सावंत आहे। त्याचा भीम पर्व हा त्याचा ऐकायचा आहे। भीम अत्यंत चांगली तो गात आहे आणि आपल्या सगळ्यांना गाणी ऐकायची आहे। या ठिकाणी RPI खालापूर सोशल मीडिया अध्यक्ष रामदेव ठाकूर येणार आहे, प्रशांत दादा ठाकूर, विक्रांत दादा पाटील सुद्धा येणार आहे, संत उत्तर येणार आहे। मला आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलेले आहात आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला प्रचंड आनंद होतो। बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपलं जीवन कोरडं आणि कोरडंच राहिलं असतं। आपल्या जीवनाला तसा अर्थ मिळाला नसता। बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जन्माला अर्थ प्राप्त झाला। बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जीवनाला ओढा मिळाला, नाहीतर कोरडं सगळं जीवन आपलं राहिलं। त्यामुळं या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात आणि आपण सर्वजण आमच्या आया बाया मोठ्या संख्येने आलेले आहेत। त्यांना गाणी ऐकायची आहेत। आमचे तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सर्वजण जे आहात आपण या ठिकाणी उपस्थित आहात। त्यामुळे मी आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही। आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी तुमचा जय भीम देतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त दापोडी महात्मा फुले नगर मधील सतीश हेल्थ अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राबवण्यात आला। यावर्षी दापोडी पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर निलेश वाघमारे, दापोडीच्या माजी नगरसेविका माई काटे, दापोडीचे सब इन्स्पेक्टर राजू भास्कर साहेब यांच्या हस्ते रिबीन कापून अन्नदानाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी दापोडीचे माजी नगरसेवक संजय कणसे, माजी नगरसेवक अनिकेत राजेंद्र काटे, पिंपरी चिंचवड काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलासदादा कदम, काँग्रेस पक्षाचे नेते तानाजी भाऊ काटे, रवींद्र कांबळे, सचिन गायकवाड इत्यादी नेत्यांनी यावेळी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।